त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. सो त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक काय? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. काय? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे? त्रिकोणाचा कोनदुभाजक कसा काढतात हे माहिती तुम्हाला. पण 9वीला पण पाहिलं, 5वी 6वी पासून आपण पाहतो आहे. काय कसं माहिती आहे? समजा असा जर तुम्ही काय घेतला तर पहिल्यांदा कोन घेऊ. हा आपण काय घेतो? एक कोन घेतो. लक्ष दे रे. कर्कटक घेतो, त्यांना आपण विशिष्ट कंस मारून घेतो आणि या पद्धतीने आपण या कोनाचा काय काढून घेतो? कोनदुभाजक. बरोबर. आता जर तुम्ही काय घेतला? त्रिकोण घेतला. काय घेतला? त्रिकोण. हा त्याचा काय असेल? कोनदुभाजक. हा त्याचा काय असेल? कोनदुभाजक. आणि हा पण त्याचा काय असेल? कोनदुभाजक. म्हणजे असं आपल्याला एक काय घ्यायचं आहे? त्रिकोण घ्यायचा आणि त्या त्रिकोणाचा काय काढायचा? कोनदुभाजक काढायचा. आणि मग त्या त्रिकोणाचा कोनदुभाजक काय करणार? त्या कोनासमोरील जी बाजू असेल. आता जर मी हा त्रिकोण काढला, हा याचा कोनदुभाजक काढला, तर हे दोघं कोण एकरूप झाले आणि ही काय झाली? त्या कोनाची समोरील बाजू झाली. काय झाली? त्या कोनाची. यस. म्हणून काय म्हटलंय? चला आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय काढू? मग आपल्याला त्रिकोण पाहिजे आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा आता काय काढून घेऊ? त्रिकोण काढू आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे. चलो. बघ, मी आता एक त्रिकोण काढतो आहे. समजा मी असा एक त्रिकोण काढतो. ओके. हा, मी आता याला नाव देतो. समजा याला नाव दिलं P, याला नाव दिलं Q आणि याला नाव दिलं मी R. ओके. तुम्ही नावं कोणती जरी दिले तरी चालतात, काही अडचण नाही. मग त्याने काय म्हटलंय रे? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. काय? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. मग त्रिकोणाला किती कोन असतात? 3. प्रत्येकाचा तुम्ही काय काढू शकतात? दुभाजक काढू शकतात. बरोबर आहे ना? मग मी काय करणार? एक कोणत्या तरी कोनाचा दुभाजक काढून घेतो. समजा मी एक काम करतो ना, हा जो कोन आपल्याकडे कोणता आहे? Q. त्याचा काय काढला मी आता? दुभाजक काढला. दिसतोय? कोणाचा दुभाजक काढला मग मी आता? हा, कोन Qचा दुभाजक काढला. हा, याचा जर मी आता दुभाजक काढला तर काय झालं माहिती आहे? हा कोन आणि हा कोन काय झाला? आता एकरूप झाला. म्हणजे कोन, आणि मी असं म्हणणार त्रिकोण PQR मध्ये पक्षकडे जातोय. आता त्रिकोण PQR मध्ये कोन PQRचा दुभाजक त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? QR. याला काय करतोय? तो बिंदू S मध्ये छेदतो. अशा प्रकारे छेदतो की P', S', R. समजलं? यस. हे आपलं काय झालं आता? पक्ष. आता साध्यमध्ये काय म्हणणार आपण? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या, बघ ही कोणती बाजू आहे त्याची? आता उरलेली बाजू. हे बी कोणती बाजू आहे त्याची? आता उरलेली बाजू. उरलेली बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. गुणोत्तर घेता येतं आता? माहिती गुणोत्तर कसं घ्यायचं? बघ, आता याचं गुणोत्तर कसं घ्यायचंय तुम्हाला? अरे गुणोत्तर म्हणजे समजतं ना? आता धनश्री अभ्यास करत जा बेटा, जरा नुसतं बसायचं नाही. गुणोत्तर आपण कसं घेतलं? मागच्याच हिच्यात पाहिलं आपण. AB/BC असं. बरोबर. हे काय होतं? गुणोत्तर म्हणतो आपण त्याला. बरोबर. मग यांचं गुणोत्तर कसं घ्यायचं? सगळ्यात पहिल्यांदा ज्या कोनाचा काय काढलेला असेल? दुभाजक.
त्या कोणाचा काय काढलेला असेल दुभाजक, त्या दोन बाजूंचं उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेऊन टाकायचं. काय? उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेऊन टाकायचं. मग पहिली बाजू कोणती येणार? पी क्यू छेद दुसरी बाजू कोणती येणार? क्यू आर. बरोबर. याला इक्वल दाखवायचं म्हणजे समान दाखवायचं. कोणाचं? याच्या समोरील जी बाजू आहे ती पण दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे, दिसते. मग पहिलं काय येणार? पी एस आणि दुसरं काय येणार? एस आर. हे आपलं काय आहे? साध्य. समजलं? काही अडचण? ओके. मग आपण एक काम करू, पहिल्यांदा काय लिहून घेऊ? पक्ष आणि साध्य घेऊ. मग चला, मग काय म्हणणार तुम्ही आता पक्षमध्ये? सांगितलं मी. मग सांगा बरं काय म्हणणार तुम्ही पक्षमध्ये? पक्षमध्ये काय म्हणणार तुम्ही? त्रिकोण कोणता घेतलाय आपण आता? त्रिकोण पी क्यू आर घेतला. मग मी इथं म्हणणार ना, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय म्हणणार? त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोणत्या? कोण पी क्यू आर चा किंवा रेख असं म्हणा वाटल्यास किरण. काय म्हणू आपण? किरण. किरण कोणता? किरण क्यू एस. किरण क्यू एस हा कोण कोणता? पी क्यू आर चा दुभाजक. दुभाजक कोणती बाजू रे? बाजू पी आर ला बिंदू यस मध्ये, बिंदू यस मध्ये काय म्हणणार मग? अशा प्रकारे छेदतो की. काय म्हणणार? अशा प्रकारे छेदतो की. कशा प्रकारे मग? पी डॅश एस डॅश आर. हे झालं आपलं पक्ष. बरोबर. साध्य काय घेणार आहात मग तुम्ही? साध्य आपण असं घेणार मग की ज्या कोणाचा काय काढला? दुभाजक. त्या होत्या उरलेल्या दोन बाजू, ही आणि ही, त्याचं घेऊन टाकायचं गुणोत्तर. काय घ्यायचं? म्हणजेच काय येणार? पी क्यू छेद काय म्हणणार? क्यू आर. बरोबर. बोलत चला. आणि त्याने जी समोरची बाजू दुभागली तिचं गुणोत्तर काय येणार? पी एस छेद काय म्हणणार? एस आर. हे आपलं काय झालं रे? साध्य. आता काय करणार मग आपण? रचना करावी लागेल. काय करावी लागेल? बघ आता रचना कशी करायची. रचना अशी करायची तुम्हाला की आपल्याकडे ना काय, आपल्याकडे ही जी बिंदू आर दिसतो आहे, किरण क्यूएस ला काय? किरण क्यूएस ला बिंदू आर मधून समांतर रेषा काढा. कोणामधून? बिंदू आर मधून समांतर रेषा काढा. अशी या पद्धतीने. बरोबर. ती काय वाटली पाहिजे? समांतर वाटली पाहिजे. बघा मी पुन्हा सांगतो आहे. कोणामधून काढायची आपल्याला? बिंदू आर मधून. या बिंदू आर मधून कोणाला? कोणाला? किरण क्यू आर आहे का? शाबास मित्र. वा रे वा जगदीश. पाहून बी सांगता नाहीत बापा हो. किरण क्यू आर क्यू एस ला, बिंदू आर मधून किरण क्यू एस ला समांतर रेषा काढा. ओके. मग आपण काय करणार? या रेख पी क्यू ला, या रेख पी क्यू ला काय करा? पुढं वाढवा. याला पुढं काय करा? वाढवा. त्याला असा वाढवा की तो या रेषेला समजा इथं या बिंदू यम मध्ये छेदेल. काय म्हटलं मी? की रेख पी क्यू असा वाढवा की तो रेषेला बिंदू यम मध्ये अशा प्रकारे छेदेल. पी डॅश क्यू डॅश यम.
काय पी डॅश क्यू डॅश एम. समजलं? ही काय झाली तुमची आता रचना. मग मी इथं म्हणणार काय म्हणणार मग मी आता रचना. काय म्हणायचं रचना. मग रचनेमध्ये तुम्ही काय म्हणणार बरं? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणणार बिंदू आर मधून किरण कोणता? किरण क्यू यस ला समांतर रेषा काढा. ओके. पुढे काय करणार? जो तुमचा रेख पी क्यू आहे त्याला आपल्याला पुढं वाढवायचा आहे. रेख पी क्यू वाढवा. रेख पी क्यू असा वाढवा की तो त्या रेषेला कुठं बिंदू यम मध्ये अशा प्रकारे छेदतो की पी डॅश क्यू डॅश एम. चला समजलं? पी डॅश क्यू डॅश एम ही झाली आपली आता रचना. पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली. आता आपण काय पाहणार? सिद्धता. सिद्धता खूप महत्वाचा टॉपिक असतो. आता याच्या सिद्धतेमध्ये काय करायचं बघ बाळ जगदीश. ए बाळ लक्ष दे बाळ. आता आपण इथं काय म्हणणार बाळ जगदीश? सिद्धता म्हणणार. ओके. आता सिद्धतेमध्ये काय करायचं? जेव्हा तुम्ही रचना करतात ना तेव्हा तुम्हाला एक नवीन घटक मिळतो. काय मिळतो? एक नवीन घटक. बघ इथं जेव्हा तुम्ही रचना केली तर तुम्हाला हा त्रिकोण पी, हा यम आणि हा आर मिळाला. कोणता त्रिकोण मिळाला? त्रिकोण पी एम आर. त्रिकोण पी एम आर मध्ये काय की हा जो रेख क्यू एस असेल तो या एम आर ला काय असेल? समांतर. की जे आपण कुठं पाहिलं? रचनेमध्ये पाहिलं. बरोबर. आणि मग ही जर याला काय झाली समांतर तर इथं वापरणार तुम्ही प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. मग तिथं घेऊन घ्यायचं गुणोत्तर. पी क्यू छेद क्यू एम बरोबर पी एस छेद एस आर. समजलं पहिली कन्सेप्ट? काय केलं मी? काय केलं? त्रिकोण घेतला. आता कोणता त्रिकोण घेतला? त्रिकोण मोठा त्रिकोण रे बेटा. त्रिकोण पी एम आर मध्ये काय पी एम आर मध्ये मग रेख क्यू एस कोणाला समांतर असेल? रेख क्यू एस समांतर असणार आहे कुणाला? रेषा यस आर यम ला. आणि याला तुम्ही म्हणून टाका वाटल्यास काय? रचना. बरोबर. आता हे जर याला समांतर असेल तर आपण कोणतं प्रमेय वापरणार इथं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कोणतं प्रमेय वापरणार मग? यस प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि मग मी इथं म्हणणार काय आता? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग काय? प्रमाणाच्या मूलभूत काय म्हणणार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. काय मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय? जर ही रेख क्यू एस जर त्या रेषा एम आर ला समांतर असेल तर इथं मिळणार गुणोत्तर. तर ती या उरलेल्या दोन बाजूंना कशी विभागणार आहे? प्रमाणात विभागते. म्हणजे पी क्यू छेद काय होणार? क्यू एम. काय म्हणणार? पी क्यू छेद क्यू एम बरोबर. आणि इकडे काय होणार आहे पहा? पी एस छेद एस आर. काय म्हणणार? पी एस छेद एस आर. काही अडचण कुणाला? समजलं? आता आपल्याला पुढचा एक टॉपिक शोधावा लागेल. आता पुढचा कोणता टॉपिक शोधणार तुम्ही लक्षात घ्या. आता एक 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 शोधत जायचं बेटा. काय म्हटलं मी? समजलं? एक एक कन्सेप्ट त्या ठिकाणी काय करायची? शोधत जायची की आपण आता काय काय करू शकतो. मी काय काय केलं इथे समजलं का तुम्हाला? मग आता
ओके, मी पहिल्यांदा एकच त्रिकोण घेतला. कोणता कोणता त्रिकोण घेतला आपण? PMR. आणि त्याच्यामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण वापरलं. ओके, चलो. तर फक्त तुम्हाला इथे आकृती लक्षात घ्यायची आहे, कारण आपल्याला आकृतीशिवाय काहीच करता येणार नाही. परत परत तिकडे जावं लागेल मग आपल्याला. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता आता मी दुसरा एक भाग असा करणार आता काय, की मी आता हा जो किरण आहे, कोणता किरण दिसतोय का तुम्हाला? हा किरण QS या रेषा MR ला काय समांतर आहे. आणि आपण एक काम करू ना, PM ला काय घेऊन टाकू? त्याची छेदिका. PM ला काय घेऊन टाकू? छेदिका. पहा मग मी इथं म्हणणं आता काय, किरण कोणता QS कुणाला समांतर आहे? रेषा RM ला. रेषा RM ला. आणि रेषा कोणती रे? ही घेऊन टाका PM. रेषा PM ही त्यांची काय आहे? छेदिका आहे. मग इथं तयार होतील कोण? काय तयार होतील? कोण? सांगा बरं, कोणते कोण तयार होत आहेत? मग इथं दिसतोय का तुम्हाला? एक कोण तयार होतोय आता पहा, हा P, हा Q आणि हा S. कारण ही आणि ही काय झाली? समांतर रेषा. आणि एक कोण तयार होणार? हा P, हा M आणि हा R. बरोबर. पण मला P ची गरज आहे का? नाही. हे तिघ बिंदू कसे? एक रेषीय, म्हणून मी याला काय म्हणतो? QMR. कोणते कोण झाले बरं? हे कोण सांगेल? संगत कोण. कोणते कोण झाले? संगत कोण. म्हणजेच मी इथं म्हणणार कोण कोणता रे? कोण PQS. एकरूप कोण कोणता? मग QMR. समीकरण नंबर याला 2 देऊन टाका, याला इथं समीकरण 1 द्या, आणि याला इथं कारण देऊन टाका काय? संगत कोण. चलो ओके. आता तसंच एक काम करायचं चेतन, परत तेच काय, की इथे ना हा जो किरण QS आहे तो कोणाला? या RM ला समांतर आहे. आणि QR आपण त्याची काय दाखवून देऊ आता? छेदिका. म्हणजे इथे तुम्हाला कोणते कोण मिळतील? हा जो कोण असेल तो या कोणाशी एकरूप, म्हणजे झाले विक्रम कोण. कोणते कोण झाले? विक्रम कोण. पहा, तसेच मी परत म्हणणार आता, तसेच जो किरण QS आहे हा काय आहे? समांतर आहे. कोणाला रे? रेषा RM ला. आणि रेषा कोणती घेणार मग मी आता? रेषा QR. बरोबर जगदीश. रेषा QR ही त्यांची काय आहे? मग छेदिका आहे. मग इथं कोणते कोण तयार झालेले? हो, इथं तयार झाले विक्रम कोण. कोणते कोण? मग विक्रम कोण कोणता असेल? कोण? SQR. एकरूप कोण कोणता? QRM. सो कोण SQR एकरूप कोण कोणता? QRM. समीकरण नंबर देऊन टाकायला 3, आणि याला म्हणणार तुम्ही विक्रम कोण. काय म्हणणार? ओके, विक्रम कोण म्हणणार. चलो, काय करणार मग आता? आता हे जे दोघं कोण आले ते एकरूप आहे का? चेक करा. चेक करा बरं. हा PQS, हा SQR आहे. हा QMR, हा QRM आहे. एकरूप आहेत का रे? नाही. एक बी कोण एकरूप नाही. पण आपल्याला काय करावं लागेल? त्यांना एकरूप दाखवावे लागतील. मग कशानुसार एकरूप दाखवणार तुम्ही त्यांना? आता बोला बरं. अजून एक कोणाची जोडी घेऊ शकतायत तुम्ही? बोला. अजून एक कोणाची जोडी तुम्ही घेऊ शकतायत? कोणते कोण बरं? की जे आपल्याला पक्षमध्ये दिलेले आहे.
सुरुवातीला दाखवलं ना मी की किरण QS जो आहे कोण PQRचा काय आहे दुभाजक, म्हणजे दोघं कोण काय झालेले एकरूप. म्हणजे याचा अर्थ आपण असा म्हणू आता काय की किरण कोणता रे, किरण QS हा कोण PQRचा काय आहे दुभाजक आहे. हे कुठं पाहिलं आपण पक्षामध्ये पाहिलं. याला कारण देऊन टाका ना पक्ष. म्हणजे इथे दोन कोण काय झाले आता एकरूप. कोणते कोण, कोण PQS दिसतोय पहा, कोण PQS एकरूप कोण कोणता असेल SQR. एकरूप कोण SQR याला देऊन टाका मग आता समीकरण नंबर 4 बरोबर. समीकरण नंबर याला काय देणार तुम्ही आता 4. ओके यस. अजून कोणी जॉईन झालंय वाटते. चला मग आता पहा बरं ते समीकरणावरनं येते का तुमच्या लक्षात काही. रितेश शिंदे ऑनलाईन जॉईन आहे वाटतं. रितेश येते बाळा लक्षामध्ये. चलो कमेंट करू शकतो तू इथे. अडचण असल्यास इथं कमेंट करू शकतो. ऑप्शन आहे कमेंटसाठी, कमेंट करू शकतात तुम्ही. बरोबर. आता बघ ना मी सांगतो इकडे लक्ष द्या आता काय की जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आता हा जो कोण आहे कोणता PQS हा इथं कोण काय झाला PQS. हा PQS कोणाशी एकरूप आहे रे QMRशी. आणि हा PQS इकडे कोणाशी एकरूप आहे SQRशी. आणि हा SQR जो आहे तो इकडे SQR आहे की नाही. म्हणजे सगळे कोण काय झाले आता एकरूप. मग उरला कोणता QMR आणि QRM. म्हणजे समीकरण किती वरून रे, नाही ना बेटा, समीकरण 2, समीकरण 3, समीकरण 4. म्हणून समीकरण 2 त्याच्यानंतर 3 आणि नंतर काय म्हणणार तुम्ही 4 वरून. समीकरण 2, 3 व 4 वरून कोणते कोण हा कोण आणि हा कोण सुद्धा काय झाले आता एकरूप. म्हणून मी इथं काय म्हणणार आता काय कोण QMR एकरूप कोण कोणता QRM याला देऊन टाका आता समीकरण नंबर 5. समजलं. आता काय रे, आता त्रिकोण पहा ना मग तुम्ही कोणता त्रिकोण आहे तुमच्याकडे. बघ हा डायरेक्ट त्रिकोण आहे की नाही तुमच्याकडे QMR दिसतोय का. मग याच्याचा हा बी कोण या कोणाशी काय झाला आता एकरूप झाला ना. काय झाला एकरूप. म्हणजे हा कोणता त्रिकोण होणार. इन शॉर्ट तुम्ही समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय पाहिले 9वी मध्ये. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास हा व्यत्यास आहे. जर पायालगतचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू काय असतात एकरूप असतात. आठवतंय. मग त्या प्रमेयाचा आपण इथे काय करणार वापर करणार आहोत. आता डायरेक्ट काय करायचं त्रिकोणाचं नाव घेऊन टाकायचं. कोणाचं नाव घेणार तुम्ही आता त्रिकोणाचं घेऊ. मग पहा मग इकडे लिहितो वाटल्यास आता कोणता त्रिकोण घेणार आहे मग मी त्रिकोण QMR मध्ये काय म्हणणार त्रिकोण QMR मध्ये दोघं कोण एकरूप दाखवून द्या. आता कोणते कोण QMR एकरूप कोण कोणता रे QRM. कितीवरून घेणार यांना तर यांना घेणार तुम्ही 5 वरून. कितीवरून 5 वरून. आता सगळा पिक्चर आपला कशासाठी चालू आहे बेटा लक्षात घे. तुम्हाला जे साध्य करायचंय ना त्याची एक बाजू तुम्हाला ऑलरेडी मिळून गेली आहे डायरेक्ट समीकरण 1 मध्ये. एक बाजू ऑलरेडी कुठे मिळून गेली आहे समीकरण 1 मध्ये. आपला जो बघ ना PS छेद SR मिळालाय की नाही तुम्हाला. हा पहा PS छेद SR.
म्हणजे ही मिळवायची तुम्हाला. त्याच्यापैकी पी क्यू पण मिळून गेला आहे पुऱ्या हो. पा पी क्यू पण मिळून गेला आहे. म्हणजे सगळा जो पिक्चर आहे तो फक्त याच्यासाठी आहे. आलं लक्षामध्ये? चला समजलं का मग? सगळं नेमकं कशासाठी आहे? या QM ऐवजी आपल्याला कोण पाहिजे? कोण पाहिजे? QR पाहिजे आहे. कोण पाहिजे? QR. येते लक्षामध्ये? यस. म्हणजे मग आता आपण काय करू? त्या दोघं बाजू एकरूप दाखवून देऊ. कोणकोणत्या? म्हणून रेख कोणती रे? QM एकरूप असणार आहे. आता समोरासमोरील बाजू रेख QR शी, आणि याला म्हणतात काय? समद्विभुज. काय? समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. काय म्हणणार? समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. चलो, काही अडचण कुणाला? समजलं? मग आता काय करणार बरं तुम्ही? आता जर रेख QM एकरूप रेख QR आला म्हणजे समान झाले. डायरेक्ट तिकडेच घ्यायला पाहिजे होतं आपण, आहे ना? हे काय झाले? आता समान झाले. बरोबर. आता मी काय म्हणणार? सो म्हणजेच तुमच्याकडे झाला आता QM बरोबर MR. काय झाला? QM बरोबर MR. आता शेवटचं समीकरण नंबर किती दिलं होतं तुम्ही? 5. बरोबर. याला देऊन टाका आता समीकरण नंबर 6. झालं. मग आता काय झालं? आता तुम्हाला काय पाहिजे होता? हे तर बाकीचं तुम्हाला मिळून गेलेलं आहे. फक्त तुम्हाला QMच्या ऐवजी काय पाहिजे होता? QMच्या ऐवजी काय पाहिजे होता तुम्हाला? QR पाहिजे होता. मग आता हा QM आणि जो QR आहे, नाही, एक मिनिट. QM आणि काय पाहिजे आपल्याला? मी तेच म्हटलं ना. इथं काय झाला? तो MR झाला. इथं पाहिजे होता QR. QM बरोबर QR. बरोबर. आता QM आणि QR कसे आहे? समान. म्हणजे मग QMच्या ऐवजी QR घ्या किंवा QRच्या ऐवजी QM घ्या. काही अडचण नाही. पण आपल्याला कोणाची गरज आहे साध्य करताना? QR. म्हणून आपण QMला काय करू? काढून टाकू. आणि मग इथं म्हणूया आता समीकरण 1 व 6 वरून. काय म्हणणार? समीकरण 1 व 6 वरून. म्हणून काय म्हणणार तुम्ही? PQ छेद
क्यू आर बरोबर पी एस छेद एस आर, आणि हेच आपलं काय होतं रे हो, साध्य. बरोबर, काही अडचण? ओके, चलो लिहून घेसाल घरी. थेरम एवढे हे करा ना, घरी लिहून घ्यायचा, कारण त्यांना खूप वेळ लागतो बघ, 1 तास झाला है ना. तुम्हाला बी समजणार नाही केव्हा होणार तो टाइम. तो हां, रेग्युलर लवकर कसा काय होईल, जो टाइम लागणार तर तो लागणारच आहे ना. नाही, 1 तास तर लागणारच प्रमेयाला, बरोबर आहे ना. त्याला 1 तास लागणारच आहे, जे जेवढं आहे तेवढं तर घेतलं जाईल ना ते. चलो हो गए. आता आहे ना, आपण याचा व्यत्यास आहे, काय आहे व्यत्यास, 1 मिनिट. पुस्तकामध्ये दिलेलं असतं बेटा, पण कसं दिलेलं असतं, एकदम शॉर्टमध्ये दिलेलं असतं, तुम्हाला पूर्ण ते लक्षात येत नाही. त्याच्याकरता पूर्ण डिटेलमध्ये आपण व्यवस्थित घेतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण इथं राहत नाही. ठीक आहे.
आता त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेयाचा काय व्यत्यास आहे, पण याचा जो आहे ना विधाननी दिलेलं आहे. विधान म्हणजे समजतं ना, जसं आपण आतापर्यंत विधान पाहिलं तसं विधान दिलंय का, नाही. बरोबर. मग फक्त काय काढायचे आता, आकृती काढायची आणि विधान पाहायचं. बघ काय म्हटलंय त्याने, की पहिल्यांदा तर आपण काय काढून घेऊ, मग आता त्रिकोण काढून घेऊ. याच्यामध्ये बी समजा फक्त तुम्हाला काय पक्ष आणि साध्यच लक्षात घ्यायचं आहे. पक्ष आणि साध्यच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय म्हटलंय रे, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर, म्हणजे काय, त्रिकोण ए बी सीच्या, हा काय असेल तुमच्याकडे, हा ए असेल, बरोबर. हा कोण असेल बी आणि हा कोण असेल सी. त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर बिंदू डी असा असेल. कोणता बिंदू असेल, बिंदू डी. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याचा काय काढावा लागेल, कोनदुभाजक, बरोबर. आणि मग तुम्ही काय करणार, इथं दाखवून देणार बिंदू डी. तो असा असेल की ए बी छेद ए सी. पहा याचा काय काढला, कोनदुभाजक. मी बोललो हा पहिल्यांदा घ्यायचा चेतन. ए बी छेद ए सी, त्याचं गुणोत्तर कोणाशी दाखवणार, बरोबर बी डी छेद डी सी. तर म्हणजे हे काय असेल मग तुमचं साध्य. काय असेल, साध्य. काय असेल मग साध्य, की किरण एडी हा कोन बी ए सीचा दुभाजक असतो. म्हणजेच इथं काय असणार आहे. समजलं काय केलं मी. आता मी तुम्हाला दोघं प्रमेयांमधला फरक सांगतो, एकदा लक्षात घ्या. काय, दोघं प्रमेयांमधला काय सांगतो मी तुम्हाला, आता फरक सांगतो कसा. जर तुम्ही त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचं जर प्रमेय पाहिलं, कोनदुभाजकाचे प्रमेय, कोणते, कोनदुभाजकाचे प्रमेय. आता याच्यामध्ये ना हे जे वरचं असेल तुमच्याकडे, हे काय असणार आहे माहिती ना, पक्ष. पक्षामध्ये काय फरक लक्षात घ्यायचा आहे चेतन, काय लक्षात घ्यायचा, फरक कसा लक्षात घेणार तुम्ही, की प्रमेयामध्ये काय दिलेलं असतं आणि व्यत्यासामध्ये काय दिलेलं असतं. आता जेव्हा आपण प्रमेय पाहिलं, प्रमेयामध्ये काय दिलेलं होतं, जो त्रिकोण होता त्या त्रिकोणाचा कोनदुभाजक दिलेला होता. काय दिलेला होता, कोनदुभाजक. म्हणजे पहा हीच आकृती घेतो वाटल्यास मी, पक्ष. याचं पक्ष काय म्हणणार तुम्ही, की किरण एडी हा काय, किरण एडी हा कोणाचा, बी ए सीचा काय आहे, दुभाजक आहे. ते बाकीच्या गोष्टी काही लक्षात ठेवू नका. हे झालं तुमचं पक्ष. काय झालं, पक्ष. आता याचं साध्य काय होतं मग तुमचं, ए बी छेद ए सी, ए बी छेद ए सी बरोबर बी डी छेद डी सी, बरोबर. हे झालं कोनदुभाजकाचं प्रमेय. आता त्याचा व्यत्यास पहा बरं, काय दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय व्यत्यास, त्याच्या उलट दिसतोय ना. बघ याचं पक्ष काय होतं, किरण एडी हा कोण बी ए सीचा काय आहे, दुभाजक. ते त्याचं काय आलं, साध्य. किरण एडी हा कोण बी ए सीचा काय आहे, दुभाजक, बरोबर. आणि याचं पक्ष काय होतं पहा बरं, हे पक्ष काय होतं, ए बी छेद ए सी बरोबर बी डी छेद डी सी. ते याचं काय झालं, साध्य. याला म्हणतात प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर पक्षामध्ये म्हणजे प्रश्नात जर तुम्हाला दुभाजक दिला तर वापरायचं कोनदुभाजकाचं प्रमेय. आणि पक्षामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट काय दिलं, गुणोत्तर, तर साध्यमध्ये काय दाखवायचं, तो त्याचा दुभाजक आहे.